या ठिकाणी आपण आजचं सेशन बघतोय TCSचं. बघा, आगामी वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ज्यामध्ये TIT ची एक्झाम आहे, महिला बालविकास मधल्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्यामध्ये मुख्य सेविकाचा पेपर आहे, गृहपालची पदं आहेत, समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल आणि इतर विविध परीक्षा ज्या TCS IBPS घेणार आहे त्यांच्यासाठी हे आजचं सेशन आहे. आणि आजच्या या टेस्ट बद्दल एक अत्यंत महत्त्वाचं सुरुवातीला सांगतोय की BMCचा पेपर आता मागच्या आठवड्यात झालेला आहे, डिसेंबर 2024 मध्ये. त्यामध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी मी घेतोय आज, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल की TCS IBPS काय असतं, कशा पद्धतीचे प्रश्न येतात. जे अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत, गृहपालच्या विद्यार्थी मैत्रिणी मित्र आहेत आणि TIT चे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांसाठी हे मराठीचं आजचं सेशन फारच महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला प्रॉपर वेने जायचंय. आजच्या या 25 प्रश्नांमध्ये तुमचे किती उत्तर बरोबर येतात ते बघायचे तुम्हाला, की माझे किती बरोबर येऊ शकतात. एक स्वतःला अंदाज त्या ठिकाणी येणार आहे. आईने मुलीचं समजावले या वाक्यातला प्रयोग ओळखा. बघा, तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही TCS पद्धत असेल, TCS पॅटर्न असेल, तेव्हा प्रयोग करूनच ठेवायचा आहे, चांगला करून ठेवायचा आहे. त्यावर प्रश्न तुमचे पक्के. अकर्मक कर्तरी, नवीन कर्मणी, सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, 1 नंबरचा प्रश्न आहे. बघा, कर्त्याला प्रत्यय आहे कर्ता, कर्माला प्रत्यय आहे. जेव्हा कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो, वाक्यात कर्म आहे म्हणजे ते सकर्मक आहे, पण दोघांनाही प्रत्यय असेल तर तो कर्तरी नसतो, तो कर्मणी नसतो, तो भावे प्रयोग असतो. आणि या वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे तो सकर्मक भावे प्रयोग आहे, हे लक्षात घ्या. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला सगळे लेक्चर्स या ठिकाणी भेटत जाणार आहे. पुढे तुम्हाला एक उतारा या ठिकाणी देतोय. आता हा उतारा खरं म्हणजे तुम्हाला ही PDF देईल मी, तो वाचावा लागणार आहे व्यवस्थित. आणि त्यावर प्रश्न, एका उतार्यावर 5 प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते. उतारा आता तुम्हाला किती दिसतोय मला माहित नाही, फार अवघड म्हणता येत नाही त्याला. उतारावर प्रश्न कसे आहे आपण ते बघू. आणि मग माझं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा उतारा सोडवाल ना, तेव्हा आधी प्रश्न वाचा आणि नंतर उतारा वाचून उत्तर द्या. सोपं होईल तुमच्यासाठी. माझी पद्धती, तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊ शकतात. पहिलं, ग्वाही देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. बघा, आता खरं म्हणजे याच्यासाठी उतारा वाचण्याची गरज नाहीये, काही गोष्टी अशाही बघायच्या. क्रांती घडवणे, समृद्ध करणे, साक्ष देणे, आकर्षित होणे, याचं डायरेक्ट उत्तर ज्यांचा मराठीचा अभ्यास चांगला आहे त्यांना सापडून जातं. काय उत्तर तुम्हाला काय वाटतंय? चुंबकाचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला? खरं जर बघितलं ना, ज्यांचा सामान्य ज्ञानाचा अभ्यास आहे का, त्यांना उत्तर वाचायची गरज नाही या ठिकाणी. इजिप्त, भारत, चीन, ग्रीस, 3 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर उत्तरातील चुईशी या चीनी भाषेतील शब्दाचा अर्थ सांगा. गुणधर्म, प्रेमळ दगड, विवेचन, मेंढपाळ. बघा, एक शब्द दिलाय चुईशी, त्याचा चीनी भाषेतला अर्थ ज्याच्यावरती उल्लेख असू शकतो पुरातनचा समानार्थी शब्द. बघा, वैशिष्ट्यपूर्ण, अमूल्य, प्राचीन, आश्चर्यकारक, यालाही उत्तर वाचायची गरज नाही. म्हणजे प्रश्न लक्षात घ्या, प्रश्न येतात कसे ते लक्षात घ्या. चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये कोणती सूचना दिलेली आहे, असा प्रश्न या ठिकाणी होता. रानातून फिरताना हातात लोखंडी काठी घ्यावी, रोजच्या जीवनातील उपकरणामध्ये चुंबक वापरावे, तराजूला चुंबक लावून व्यापारी फसवणूक करू शकतो, बुटांच्या खाली टाचेला खिळे ठोकावेत. आता तुम्ही या ठिकाणी हे 5 प्रश्न बघितले आणि थोडंसं उत्तराकडे लक्ष दिलं की मग तुम्हाला उत्तर सापडत जातील. काय म्हटलंय, मानवी इतिहासामध्ये डोकावले तर निसर्गातून तुम्हाला असं आहे ना, ग्लान्स मध्ये, ऍट अ ग्लान्स, असं ओझरत्या नजरेने उत्तर वाचायचं आहे. अगणित गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत. निसर्गात आपले जीवन समृद्ध केले आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक साधनांमध्ये, उपकरणांमध्ये चुंबकीय पदार्थाचा वापर केला जातो. चुंबकाचा शोध ही सुद्धा निसर्गाने दिलेली देणगी. म्हणजे चुंबकाबद्दल हा प्रश्न आहे, हे आहे उतारा दिसतोय. इसवी पूर्व 600 मध्ये, म्हणजे 2800 वर्षापूर्वी ग्रीस देशातील, बघा इथे काय दिले, ग्रीस देशातील इळा पर्वतावर आशिया मायनर नावाचा जो भाग आहे, तिथे मॅग्नेशिया या गावामध्ये एक घटना घडली. एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या रानात चारायला घेऊन गेला होता. मेंढ्यांना हाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये एक काठी होती. हातातली काठी फिरवत मजेत चालताना त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. त्याच्या काठीच्या खालच्या टोकाला लावलेल्या पत्र्याला लहानसा दगड चिकटले होते. रानातून फिरताना मेंढपाळाला असे अनेक दगड सापडले. या गमतीदार दगडांना मेंढपाळाची काठी चिकटत होती. त्या बुटांच्या टाचेला लोखंडी खिळे असल्याने त्यांनाही हे दगड चिकटत होते. लोखंडाला आकर्षित करणारे हे दगड मॅग्नेशिया या गावामध्ये सापडले, म्हणून यांना मॅग्नेट म्हटलं जातं. एका प्रश्नाचं उत्तर भेटलं. ग्रीस या देशामध्ये, तुम्हाला खाली प्रश्न विचारला होता, ग्रीस हा देश, तुमचं तिथे उत्तर आलेलं आहे. आता चुंबकाची गुणधर्म प्राचीन काळापासून माहिती आहे. आर्य चाणक्य काय म्हणतायत, यांच्यावर प्रश्नाला आम्हाला फोकस तिथे करायचंय. इसवी सनाच्या 300 ते 400 दरम्यान लिहिलेला अर्थशास्त्र ग्रंथ आहे. चुंबकाचा उल्लेख आहे. लोखंडी तराजूच्या एका
तागडीला तळाशी वजनदार लोहचुंबक लावून व्यापारी ग्राहकांची कशी फसवणूक करू शकतात याचं विवेचन ते देत आहेत. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. बघा पॅसेज किती सोपा आहे, तुम्हाला असंच वाचायचंय, पटकन शोधायचंय. पुढे प्राचीन काळामध्ये भारतीयांना याचं ज्ञान होतं चुंबकाचं, हे आपल्याला दिसतं आहे. त्याला मॅग्नेटाईट असं म्हटलं जायचं, तेही इथे दिलेलं आहे. चुंबक खनिज रूपात असतं तेही सांगितलेलं आहे. त्याचं नाव प्रेमळ दगड. 84 म्हणजे प्रेमळ दगड. आलं ना उत्तर तुमचं? ओके, प्रेमळ दगड म्हणजे आलं. ग्वाही देणं म्हणजे साक्ष देणं. चुंबकाचा शोध कोणत्या देशामध्ये? ग्रीस देशामध्ये. 84 म्हणजे प्रेमळ दगड. बघा बरं उत्तर. पुरातन म्हणजे प्राचीन. आणि चाणक्याने जे सांगितलेलं आहे की तराजूला चुंबक लावून व्यापारी फसवणूक करू शकतात. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आणि मग अशा वेळेस तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. किती सोपं आहे. मला वाटतं 5च्या 5 प्रश्न आपले बरोबर या ठिकाणी आले पाहिजे. असे उतारे असतील. मी तुम्हाला टेस्ट पेपर देतोय, त्याच्यामध्ये उतारे समाविष्ट करतोय. निश्चितपणे तुम्ही ते सोडवा. तुम्हाला या PDF अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर भेटतील. याच्या आधीचे 4 पेपर तुम्हाला ऍपवर अवेलेबल आहेत. आणि आता मी टेस्ट सिरीज आणलेले आहेत. समाज कल्याणची टेस्ट सिरीज पब्लिश झालेली आहे. समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज, मुख्य सेविकेची टेस्ट सिरीज. ओके, तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांना हा नंबर आहे 96 73 70 80 85. समाज कल्याणच्या फुल 5 टेस्ट आणि इतर सरळ सेवेच्या 13 टेस्ट याच्यात भेटतील. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीकेच्या टेस्ट सुद्धा याच्यात भेटतील. काय काय भेटेल तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल कळेल. किती पेमेंट करायचं व्हॉट्सअपला कळेल. मुख्य सेविकेचे सुद्धा आता काही ऍडिशन पेपर, तांत्रिकचे पेपर, संगणकाचे पेपर, इतर सगळे आणि फुल टेस्ट 10, मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा टेस्ट पेपर आता या ठिकाणी मी अवेलेबल करून दिले. तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करायचं आहे मुख्य सेविका डेमो टेस्ट पेपर, किंवा समाज कल्याण पाहिजे असेल समाज कल्याणचे डेमो टेस्ट पेपर. तिथे तुम्हाला त्याचा QR कोड, त्याची किंमत, त्याच्यामध्ये कोणकोणते टेस्ट पेपर भेटतील ते सगळं डिटेल भेटेल. या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आता हे 2 टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख व्यवस्थित करा. समाज कल्याण असेल ते करा, मुख्य सेविका असेल ते करा. ती लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल. पवनचा समानार्थी शब्द वल्ली, स्मरण, विस्मरण, समीरण. पवन म्हणजे वारा, पवन म्हणजे समीरण, चुकवू नका. मृगाचा समानार्थी शब्द बघा, तुम्हाला शब्दांचा कसा खेळ आहे TCS म्हणजे हे या ठिकाणी कळायला पाहिजे. आणि आता मी आहे ना लाईव्ह सेशन घेतोय, पण लाईव्ह सोबत मी रेकॉर्डेड सेशन सुद्धा अपलोड करतोय. त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतोय. तुम्ही तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघताय. तुम्हाला आपलं लाईव्ह लेक्चर्स नावाचं जे फोल्डर आहे का, बॅचेसच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सगळे लेक्चर दिसत जातील. नंतर तुमच्या कंटेंटमध्ये ऍड होतील. पहिले 1-2 दिवसात तिथे दिसले तर बरं कंटेंटमध्ये जाऊन बघायचे. रेकॉर्डेड सेशन सुद्धा इथेच मी अपलोड करतोय पहिले 2 दिवस, नंतर बॅचमध्ये कंटेंटमध्ये. मृग म्हणजे काय? सिंह, कुरंग, वाघ, कुंजर. मृग 8 नंबरचा प्रश्न आहे. मृग म्हणजे कुरंग. कुरंग म्हणजे काय मग? बघा इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न. काय आपण त्याला डेली वापरामध्ये काय शब्द वापरतो तुम्हाला सांगता आलं पाहिजे. खालील वाक्यातला कर्तरी प्रयोग ओळखा. प्रयोगावर दुसरा प्रश्न एकाच पेपरमध्ये. कर्तरी प्रयोग. प्रयोगाचे प्रकार तर माहितच पाहिजे. मी तुम्हाला बेसिक लेक्चर घेतलेले आहे. ओवी शाळेत जाते, विद्यार्थी कविता सादर करतात, आम्ही अनेक शाळा पाहिल्या, आज लवकर सांजावले. कर्तरी 9 नंबरचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा, कर्त्याला प्रत्यय नसावा. बघा बरं का, कर्त्याला प्रत्यय नसावा. आम्ही अनेक शाळा पाहिल्या, इथे तर नाहीयेत कर्तरी. आज लवकर सांजावले, सांजावले तुम्हाला माहिती आहे भाव करतो काय आहे. विद्यार्थी कविता सादर करतात. काय सादर करतात? कविता सादर करतात. इथे करता कर्म इथे घोळ झालेला आहे. कर्तरी इथे ओबी शाळेत जाते. कोण शाळेत जाते? ओबी शाळेत जाते. 1 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, नका होऊ देऊ. वाक्य रूपांतर बघा, प्रश्न पुढचा काय आहे? अचूक वाक्य रचना कोणती आहे हे महत्वाचं आहे. पहिलं म्हटलं वाक्यातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन म्हणतात. वाक्यातील व्याकरणातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन असेही नाव आहे. व्याकरणातील वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन. बघा आता परिवर्तन मध्ये इथे रस्व आहे, इथे वर्तन मध्ये इथे रफार कुठे, इथे रफार कुठे. बघा परिवर्तन मध्ये इथे दीर्घ आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थोडस बारीक लक्ष द्यायचं आहे की घोळ कुठे झालाय, बरोबर कुठे. 10 नंबरचा प्रश्न आहे. परिवर्तन दीर्घ की रस्व? पहिला मुद्दा परिवर्तन रस्व असलं पाहिजे. इथे हे कट करा, हे कट करा. मग परिवर्तन वरचं 1 नंबरचं की 2 नंबरचं? वर्तन कसं लिहिता तुम्ही? वर्तन मानवी वर्तनातील बदल म्हणजे अध्ययन. वर्तन असं आहे. हे बघा, हे क्वालिटी दर्जा TCS ने घेतलेले जे प्रश्न आहे का ते मी तुम्हाला घेतोय या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेने याच्यापेक्षा जास्त क्वालिटी लेक्चर तुम्हाला
मला नाही वाटत कुठे भेटेल, किंवा याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचं कुठेच कोणी घेत असेल तर बेस्टच आहे. तुम्ही योग्य दिशेने तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. TITचे पेपर असू द्या, पुढचे मुख्य सेविकेचे असू द्या, आदिवासी विभाग भरतीचे असू द्या, किंवा याचे असू द्या, गृहपालची कोणतेही समाज कल्याणचे. मुष्टी मोदक अलंकारिक शब्द आहे. काय म्हणतात? अंगाची केलेली मुठकुळी, मुठभर धान्य, मुठीने मारलेले ठोसे, गणपतीचा प्रसाद. मुष्टी मोदक. मोदक माहिती आहे आम्हाला. मोदक म्हटलं की आम्हाला गणपती दिसतो, मुष्टी म्हटलं की आम्हाला ते बॉक्सिंग दिसते. पण इथे जरा घोळे, गणपतीचा प्रसाद नाही आहेत, मुठभर धान्य नाही आहेत, अंगाची केलेली मुठकुळी नाही आहेत. मुष्टी मोदक म्हणजे मुठीने मारलेले ठोसे, ढिसण्याव त्याला मुष्टी मोदक हा शब्द आहे, जरा फसवणारा आहे, पण करावं लागेल. आणि आपण जे करतोय या दर्जाचा, बघा चांगले प्रश्न, दर्जेदार प्रश्न एकदा अभ्यासले ना, आमच्या अभ्यासाची दिशा तशी जाते. बरोबर तुम्हाला काय वाचायचं ते कळायला लागतं. तुम्हाला मी नोट्स सुद्धा दिलेले आहेत, तुम्हाला मी नोट्स देतोय व्हॉट्सअपला सुद्धा. तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करा. समाज कल्याणसाठीचे वेगळ्या नोट्स तुम्हाला आहेत, मुख्य सेविकेच्या तांत्रिकच्या वेगळ्या नोट्स आहेत, नॉन टेक्निकलच्या मराठी इंग्लिशच्या जीकेच्या वेगळ्या नोट्स आहेत. तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी नोट्स पाहिजे ते सांगा, तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भेटून जाईल आणि व्हॉट्सअपला सुद्धा PDF मिळतील. आणि बॅचेसमध्ये सुद्धा तुम्हाला जे बॅचेस घेतायत त्यांनाही नोट्स आपण फ्रीमध्ये देतो आहे ऍपवर. लेखन नोट्स नियमानुसार अयोग्य, बघा, चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. 3 तर बरोबर आहे, एकच चुकतंय. कुठे चुकतंय? शेजारचे झाड कडुनिंबाचे फुलाच्या निळसर तुऱ्यांनी भरून गेले आहे. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. फाल्गुन, चैत्र, वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. एकाच ठिकाणी घोळ झालाय आणि तो लगेच जेव्हा मी प्रश्न वाचत होतो का तेव्हा तुमच्या लक्षात येणं गरजेचं होता. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना माझा सलाम आहे. बघा, चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. अगदी बरोबर आहे, काही घोळ नाहीच आहे. शेजारचे झाड कडुनिंबाचे फुलांच्या निळसर तुऱ्यांनी भरून गेले आहे. इथे जे कडुनिंबाचे का, कडुनिंबाच्या पाहिजे, हे जे सामान्य रूप होतं का, इथे घोळ केला. खाली बरोबर आहे, लहान लहान गोष्टी आहे. मराठीवर तुमचं कमांड असलं पाहिजे. फक्त गोकमपट्टी केली, फक्त नियम पाठ केले व्याकरणाचे म्हणजे तुम्हाला मार्क्स भेटतील असं अजिबात समजू नका. मराठीचं वाचन असलं पाहिजे. न्यूजपेपरचं वाचन करायला शिका, थोडी पुस्तकं वाचायला शिका. खालील समास ओळखा. नपुंसक, समानाधिकरण बहुव्रीही, सहबहुव्रीही, व्याधिकरण बहुव्रीही, नत्न बहुव्रीही, नपुंसक. आता सुरुवात न वरून झाली ना, तिथे तुमचं अर्ध उत्तर तर आलंय. 13 नंबरचा प्रश्न आहे. न बहुव्रीही, नत्र नाही म्हणायचं. नत्र, स्फुरद, पालाश, थोडस जरा जास्त टेक्निकल आहे ते. पुरातन विरुद्ध प्राचीन, नभ विरुद्ध आभाळ, आदिम विरुद्ध अंतिम, श्वेत विरुद्ध धवल, एकच जोडी बरोबर आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे. पुरातनला प्राचीन म्हणतो, समानार्थी शब्द आहे. नभाला आभाळ म्हणतो, समानार्थी आहे. श्वेत म्हणजे धवळ, पांढरा, ढवळा, आपला ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, यस. आदिम म्हणजे पुरातन आहे. या अंतिम, इथे आदिम म्हणजे एकदम सुरुवातीचं आणि अंतिम म्हणजे शेवटचं. इथे उत्तर आहे. जयवंत दळवी यांचं टोपण नाव तुम्हाला सांगायचं आहे. जयवंत दळवी यांचं टोपण नाव तुम्हाला सांगायचं आहे. बाबुलनाथ, ठणठणपाळ, दादू मिया, जागल्या. बघा, आम्ही जे वाचतो का त्याच्या बाहेरचं कुठं तरी या ठिकाणी विचारलं जात आहे. थोडा हटके आम्हाला अभ्यास करावा लागेल. ठणठणपाळ या नावाने, टोपण नावाने जयवंत दळवी लेखन करायचे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोट्स, टेस्ट पेपर पाहिजे असेल, हा नंबर सेव्ह करून घ्या. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. कोणत्या परीक्षेसाठी नोट्स पाहिजे आहेत, कोणत्या टेस्ट पाहिजे आहेत, त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटेल. समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. व्हॉट्सअपला तुम्हाला PDF स्वरूपात भेटेल. ऍपवर तुम्हाला बॅचमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे 5 सराव पेपर आणि बॅच सुद्धा आहे. तुम्हाला याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जीकेचे सगळे लेक्चर्स भेटतील. आणि आता नवीन आपण जे लेक्चर घेतोय ते सगळे त्या ठिकाणी अपलोड होत जाते. ज्याप्रमाणे तारकांचा पुंज, मडक्यांची उतरंड, त्याप्रमाणे जहाजांचा काय. बघा, इंटरेस्टिंग आहे. तारकांचा पुंज, मडक्यांची उतरंड, जहाजांचा काय. ताटवा, तांडा, जमाव, काफिला. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तारकांचा पुंज असतो, मडक्यांची उतरंड असते, जहाजांचा काफिला असतो, जमाव लोकांचा असतो, तांडा लमानांचा असतो, ताटवा कशाचा. उत्तर देता आली पाहिजे. घेतले लेक्चर, मराठीचे बेसिक लेक्चर जाऊन बघावे लागतील. तुम्ही किती वेळ देता येत ना, हे फार महत्वाचं आहे.
बरेचसे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्र मैत्रिणी म्हणजे तुटून पडले अभ्यासावर. तुटून पडणं ज्याला म्हणतात ना, झोकून देत आहेत, दिवस रात्र एक करतायत, त्यांचे रिझल्ट पक्के आहेत. तुम्हालाही त्यांच्या पंक्तीत जायचं असेल तर तुम्हालाही थोडंसं प्लॅन करावं लागेल. टाइमपास करणारे लय, टाइमपास करणारे हौशे नवशे खूप पडलेले, घरच्यांना सांगण्यासाठी, गावच्यांना सांगण्यासाठी, पाहुण्यारावळ्यांमध्ये मी एमपीएससी करतोय, मी एमपीएससी करते, मी सरळ सेवा देते, लोकांना सांगण्यासाठी काही करू नका. स्वतःला मला काहीतरी करून दाखवायचे. तत्पुरुष, बहुव्रीही, द्विगु, अव्ययीभाव, कर्मधारयी समास. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कर्मधारयी समास हा कशाचा उपप्रकार आहे? तत्पुरुष, ज्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. दुसरं पद महत्वाचं असतं. त्याच्यात मी डीपमध्ये जात नाही. काही जणांचे कमेंट्स होत्या किंवा काहींचं म्हणणं होतं की याला थोडंसं डिटेल सांगा. आता इथं ऑलरेडी या समासावर मी तुम्हाला 2-3 लेक्चर घेतलेले आहेत. तुम्ही ते लेक्चर बघणं अपेक्षित आहे मला. आता इथे मी बहुव्रीची व्याख्या सांगावी, त्याचे 2-4 उदाहरणं सांगावी, अव्ययीभावाची व्याख्या सांगावी, अजिबात गरज नाही. ऑलरेडी मी शिकवलेलं आहे ते. तुमच्या बॅचेसमध्ये ते अवेलेबल आहे, ते तुम्हाला बघावं लागेल. खालील म्हणीचा योग्य अर्थ: रंग जाणे रंगारी. काय? मातीची ताकद कुंभाराला माहिती, अद्रकाची चव अस्वलाला माहिती, रंगांची गुणवत्ता रंगपंचमीलाच कळते, ज्याची विद्या त्यालाच माहीत, रंग जाणे रंगारी. म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. रंग जाणे रंगारी, ज्याची विद्या त्यालाच माहीत. त्या क्षेत्रातला एखादा वाकबगार असेल, कर्तृत्ववान व्यक्ती असेल, तर त्याला अनुभव समृद्ध झालेला असतो, त्याला सगळं माहीत असतं. तसा अभ्यासकट्टा आहे, तुम्हाला सगळंच माहीत करून देईल. ज्याला जरा व मरण नाही. ओ, जरा म्हणजे काय? मरण म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण, मरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे. असा कोणी आहे का? असंभव. मृत्युंजय, अजात शत्रू, अजरामर. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. स्वतःचं साम्राज्य प्रत्येकाचं. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. असंभव, मृत्युंजय, अजात. तुम्हाला माहिती आहे अजात शत्रू म्हणजे याचा कोणी शत्रू नाही. असंभव जे संभव नाही. मग मृत्युंजय की अजरामर? मृत्युंजय वाटेल पण नाही. अजरामर, अजरामर. ओके, पुढे मी जातोय. खालील वाक्य कंसात दिलेल्या सूचनेनुसार बदल करून लिहा. मला कंटाळा आला आहे, मी शाळेत येणार नाही. केवळ वाक्य तयार करा. मला कंटाळा आला आहे, मी शाळेत येणार नाही. केवळ वाक्य करा, साधं वाक्य करा, एकच वाक्य करा, ज्याच्यामध्ये कोणतं उभयान्वयी अव्यय नसलं पाहिजे. मला कंटाळा आला आहे म्हणून मी शाळेत येणार नाही, म्हणून मध्ये उभयान्वयी अव्यय आलं. मला कंटाळा आला व मी शाळेत येणार नाही, उभयान्वयी अव्यय आलं. मी कंटाळल्यामुळे शाळेत येणार म्हणून मला कंटाळा आल्यामुळे मी शाळेत येणार नाही. तुमचं आणि आमचं सेम आहे, उत्तर आलंय. या प्रश्नाचं उत्तर ज्यांचं चुकतंय त्यांनी कंटाळा करून नाही चालणार. त्यांनी अभ्यास कट्ट्यावर यायचे, धनाधन मराठीचे बेसिक लेक्चर बघून टाकायचे. ओके, खूप सारे म्हणजे 100+ लेक्चर मी घेतलेले आहेत, ते बघा. वेगवेगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने ते लेक्चर घेतलेले जरी असली, परीक्षेचं काही नको देऊ. बेसिक आहे, सगळ्या परीक्षांना तेच आहे. ओके, पुढे जातोय मी. द्राक्षांचे टिंबटिंब, पुडके, राई, मोळी, घोस. समोरदर्शक शब्द पुन्हा एकदा आहे. द्राक्षे एकत्र केले त्याला तुम्ही काय म्हणतात? द्राक्षांचा काय असतो? द्राक्षांचा घोस असतो. मोळी कशाची? राई कशाची? आंब्याची. आमराई. पुडके कशाचे? ग्रेस हे टोपण नाव कुणाचं? माणिक सीताराम गोडघाटे, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, शांता शेळके. ग्रेस, कवी ग्रेस. कधी आठवलं, कधी वेळ भेटला तर गुगलवर टाका, कवी ग्रेस यांची एखादी कविता वाचा, मजा येईल. थोडं ना प्रगल्भ बना, विचार करायला शिका, जरा चांगला विचार करायला शिका. माणिक सीताराम गोडघाटे. पुढे रणजीस येणे आणि मग मंगेश पाडगावकरांच्या कविता म्हटलं की मग तर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते मस्त कविता आहे. रणजीस येणे म्हणजे काय? गावाकडे हा शब्द होता खरंच. काय रणजीस करतोय रे, लय रणजीस चालू आहे आमच्या गावाकडे आहे हा शब्द. खूप कष्ट करणे, अतिशय त्रासणे, फजिती करणे, मनोरंजन होणे. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अतिशय त्रासणे हा गावाकडचा शब्द उचलला म्हणजे तुमच्याकडे असेल कदाचित. मराठवाड्यातल्या मुख्यत्वे खेड्यागावामध्ये हा शब्द वापरला जातो, ती म्हण वापरली जाते. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, 4 येतात ती जागा, 2 येतात ती जागा. दुआब, द्वीपकल्प, द्विज, तिठा. 3 रस्ते, 4चा चौक आम्हाला माहिती आहे. 3चा काय? 24 नंबरचा प्रश्न आहे. 3चा तिठा आहे. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. विधेय ओळखा. उद्देश म्हणजे करता, विधेय म्हणजे क्रियापद. संपला ना विषय. वाक्याला आहे ना फोडता आलं पाहिजे.
वाक्याची फोड करता आली पाहिजे, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, व्याकरण चालवता आलं पाहिजे. याला व्याकरण चालवा असं क्रमिक पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. मी त्याच्यावर सुद्धा लेक्चर घेतलेले, ते बघितले असेल तर तुमची उत्तरं चुकत नाहीये. विधेय क्रियापद, त्याला विधेय आम्ही म्हणतोय. ओके, आन्सर की शेवटी दिली आहे. पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅचेसमध्ये भेटतायत. TIT ची नवीन बॅच आपण सुरू केली आहे, जी शिक्षक भरतीची तयारी करतायत. तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट बॅच, सगळ्यात कमी शुल्कामध्ये इथे भेटणार आहे. अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मुख्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, ज्या काही विद्यार्थी मैत्रिणी आहेत जॉईन झाले त्यांना विचारा, त्यांचा फीडबॅक बघा आणि मग या बॅचला तुम्ही जॉईन व्हा. नक्कीच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं कंटेंट देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, मेहनत घेतो आहे, प्रॉपर मार्गाने तुम्हाला घेऊन जातो. बस तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.